रुको जरा, सबर करो। मला थोडी विश्रांती घेऊन द्या, लावतो बरोबर तुमचा कार्यक्रम मी। तर नमस्कार पब्लिक, आत्ताच तुम्ही प्रीमियम व्हिडिओ बघितला। असं सेम बनवायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा। VPN कनेक्ट करून घ्या, ही कंपल्सरी असतं। कॅपकट ॲप ओपन करून न्यू प्रोजेक्ट क्लिक करा आणि मित्रांनो फोटोमध्ये जाऊन तुमचं मॉडेल फोटो इथं ॲड करून घ्या आणि मित्रांनो इथं एंडिंग पार्ट असतं ते नेहमी डिलीटच करायचं आहे आणि मित्रांनो फोटोला क्लिक करून घ्यायचं। असं 15 सेकंडपर्यंत तुम्हाला खिचून घ्यायचं। तुम्हाला सेकंड्स कुठं दिसतील म्हणजे मित्रांनो इथं दिसून जातील। आता मित्रांनो काय करायचं म्हणजे रेशिओमध्ये जायचं, 9:16 सिलेक्ट करून बरोबर चिन्हावर क्लिक करायचं आहे। फोटो 2 मोठ्याने एवढं तुम्हाला झूम करून घ्यायचं आहे। करून घेतल्यानंतर तुम्हाला आता कट्स कसं लावायचं सांगतो। ओव्हरलेवर जायचं आहे, ॲड ओव्हरलेवर जायचं आहे आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये जायचं आणि हेच तुम्हाला सेम व्हिडिओ मी इथं दिलं आहे हेच तुम्हाला इथं ॲड करायचं काय। अशा प्रकारे मित्रांनो हेच तुम्हाला व्हिडिओ ॲड करायचं आहे, असेल असं ढकलायचं आहे आणि मित्रांनो इथं एक्झॅक्ट ऑडिओ लिहिलेलं असतं, बघू शकतो तुम्ही। हे वाला त्याच्यावर क्लिक करून व्हिडिओ असतं ते सॉन्गमध्ये कन्वर्ट होतं। आता मित्रांनो तुम्हाला कट्स कुठं लावायचे म्हणजे हे आपला आपण व्हिडिओ बनवलेला होत आहे। आता आपल्याला कट्स कुठं लावायचे म्हणजे बघू शकतो तुम्ही, आपला इथं पहिला इफेक्ट पडतोय म्हणजे आपल्याला इथं कट लावायचं। आता मित्रांनो त्याच्या पुढे गेल्यानंतर आणि एक दुसरा इफेक्ट आपला इथं पडतोय, बघू शकता इथं कट लावायचं आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर मित्रांनो आपला इथं एक आणि एक आपला कट पडतोय म्हणजे नवीन ॲनिमेशन पडतोय। आता मित्रांनो तुम्हाला सेम तसं करायचं आहे आणि मित्रांनो इथं गेल्यावर इथं एक आपला न्यू ॲनिमेशन बसतोय। आता मित्रांनो बघू शकतो तुम्ही आणि कुठं इफेक्ट लावलेत म्हणजे आता इथं एक न्यू ॲनिमेशन येणार म्हणजे आपल्याला इथे कट लावलेलं आहे आपण। आता मित्रांनो आता तुम्हाला एक फोटो ब्लॅक अँड व्हाईट कसं केलं ते सांगतोय। पहिला व्हिडिओ इथनं तुम्हाला डिलीट करून घ्यायचा, फोटोला क्लिक करा मित्रांनो। तुम्हाला अर्जेस्टमध्ये जायचं आहे, सेल्फिलेशन असतं मित्रांनो ते मायनस करून घ्यायचं आहे, झालं। अशा प्रकारे ब्लॅक अँड व्हाईट। आता तुम्हाला इफेक्ट्स सांगतो आणि ॲनिमेशन सांगतो। आता मित्रांनो तुम्हाला इथं ॲनिमेशन्स वगैरे सर्व आहेत काय, बघू शकता। इथं आपला फर्स्ट फोटोला आपण ॲनिमेशन कोणता लावलं आहे म्हणजे मित्रांनो आउटमध्ये जायचं आहे, आउटमध्ये झूम इनवालं लावलेलं आहे का मी, हे वालं तुम्हाला हे वालं इथं लावून घ्यायचं, अशा प्रकारे होऊन जाईल। आता मित्रांनो हे एवढे कट्स आहेत, 3 फोटो छोटे मित्रांनो। फर्स्ट फोटो दुसरा फोटोला कोणता ॲनिमेशन लावायचं म्हणजे मित्रांनो इनमधनं रॉक इफेक्ट लावून घ्यायचा आहे आणि मित्रांनो तेव्हा पुढचा इफेक्ट म्हणजे ॲनिमेशनमध्ये रॉक इफेक्टच्या बाजूचा इफेक्ट लावून घ्यायचा हे आणि मित्रांनो त्याच्या पुढचा इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो इथं पण तुम्हाला रॉक इफेक्टच ॲड करायचं काय आणि मित्रांनो त्याच्या पुढे गेल्यावर हे कोणतं ॲनिमेशन ॲड करायचे म्हणजे मित्रांनो कॉम्बोमध्ये हे मी थर्डवाला ॲनिमेशन कायम यूज करत असतो ते वाला तुम्हाला इथं ॲड करायचं काय। त्याच्या पुढे गेल्यानंतर मित्रांनो आणि हे वाला कोणतं ॲनिमेशन यूज केलं म्हणजे मित्रांनो हे रॉक इफेक्टमधले हे बॉक्स होता स्विमिंग असं राहत आहे, तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं। आता मित्रांनो हे पक इफेक्ट सांगतो, केवढे मी इफेक्ट्स लावले तर वगैरे सगळे मित्रांनो तुम्हाला इफेक्ट सांगतो। आता हे वाला इफेक्ट्स पहिला सांगून देतो। हे इफेक्ट मित्रांनो 8 सेकंडपासून मी लावायला स्टार्ट केले, कोणते इफेक्ट्स सांगतो मित्रांनो। इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि तो खाली थोडेसे एक्सप्लोर करल्यावर रोलिंग फिल्म अशा प्रकार आहे ते तुम्हाला ॲड करायचं आहे। 1 फुटपर्यंत ठेवायचं म्हणजे तुम्ही एक 10 सेकंडपर्यंत ठेवू शकता। आता मित्रांनो इथं पुढे गेल्यावर आता हे वालं कोणतं म्हणजे मित्रांनो व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर इथंच तुम्हाला स्टार्टिंगला दिसून जाईल आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ इथनं एक्सपोर्ट पण करून घ्यायचा आहे। व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा।